हातेने मायले जर दिवस घ्या ती बहिणीले जरी चालत आई तुला काही खाऊ खाऊ जीव कर ना का हातेने बहीण एकच सांगस म्हणा का नाही पिवे पाणी पिऊ पिऊ जीव कर मर जाय तू मरी जाय मरी जाय मरी जाय बाकी नाही बहिणी दिवस जावा नंतर 2-2 3-3 किलो मुलतानी माती खाय जाते माडी तो मुलतान काचेतून पोटे सुलतानाजी राजा कसा आली हा डोहाडे सुद्धा चांगले लागले पाहिजे हा बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही एकच वाटतं काय आता दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा असंच मला वाटतं डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे आणि जेव्हा जिजाऊ साहेबांचे दिवस भरता येतं आणि 19 फेब्रुवारीला माझ्या हिंदू धर्माचा रक्षक माझा हिंदू धर्माचा देव्हाऱ्यातल्या देवांना आजही बसवून ठेवणारा भगवंत राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर 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 ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर मागणी मागत असताना एवढ्या हुशारीनं मागणी मागायची की देणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडावा देताना काय द्यावं म्हणून नाही तर तुमची मागणी असते तुम्ही जर देवना मंदिर माग्यात ना देवबा जर देवीचं मंदिर असे ना सप्तशृंगी माय दको माय पोऱ्यांना गेले 2 वर्ष घ्या तो म्हणून पाहिले काहीच नाही ओ माय आपण एक शब्द इथला अवघड राहस ना देवबा काहीतरी कुत्र मांजर दे रे बा कुत्र मांजर अय रे कुत्र मांजर मग देव तुम्हाला जाय केलेस तुम्ही मागेल कुत्र मांजर आहे म्हणे देवबा कुत्रच दिले ते कुत्रपट गाव झोप ना काका गाव बुकत फिरत पीस नाही तुम्ही कुत्र मागेले देव काय करेन बरोबर आहे का नाही मागताना हुशारीनं मागावं जसं की उदाहरण म्हणून सांगेल आता 19 फरवरी येते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले राजे आजचा तरुण सांगतो राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धर्माला गरज आहे हो राजांना धर्माची गरज आहे खरी गोष्ट आहे धर्माला राजांची गरज आहे खरं आहे राजे पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहिलं पाहिजे पण माझा प्रश्न दादा राजांना पुन्हा जन्माला बोलवता पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला जिजाऊ साहेबांची गरज आहे अगोदर जिजाऊ साहेब जोपर्यंत जिजाऊ साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही तुम्ही म्हणसान महाराज असं काहून म्हणता तर माझा प्रश्न राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती मायावर राग धरू नका बरं राग नका कर जातो बहिणीस तुम्हाला बरोबर बोल रहे तुम्हाला बरोबर पाम बर रहे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला ठेवू नका अरे जिजाऊ साहेबांनी लेकराला दूध पाजत असताना आणि पहिली संस्कृती होती हा अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना माय आडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची काय संस्कृती होती कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज आता सध्या आहे ना पदर राहिलाच नाही आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कळेल अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल जर कडाकाची थंडी मायकडे पदरा लेकराला पदरात गुंडाळते महाराज ती माय या बरोबर आहे ना हो आता गावंडो फिरतीस बिचारा ती लेखत आहे पदर नि पादर काय संबंध राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराळा घालून दूध पाजत होती आता सध्यांच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला ठेवणार सांगतो तुम्हाला माय बापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले घडतात मला बोलायला आवडेल आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही उदाहरण म्हणून सांगतो कोणी यवनानं गाय कापली रक्ताच्या थारोड्यात मंदिरात गाय कापलेली आहे मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडल्या तर पायही तोडल्या
आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. गाय कापलेली गायच्या रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचत होता आणि आई भवानीला सांगत होता, अगये जगदंबे, अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतः. मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले, गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. एका दासीनं बघितलं चित्र, वातावरण बघून जिजाऊमा साहेबांकडे जावं आणि जिजाऊमा साहेबांना सांगितलं, मासाहेब कोणी येऊना काय कापली मंदिरात, रक्ताच्या थारोड्यात नाचतोय दुश्मन. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊमा साहेबांना क्रोध भरे नजरेनं घराच्या बाहेर निघावं. रागारागात मंदिरात गेल्या मासाहेब. मंदिरात गेल्याच्या नंतरचे वातावरण बघितलं, कोणी येऊना काय कापलेले रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. ते वातावरण बघितलं आणि जिजाऊमा साहेबांनी आवाज दिला. त्याचा आवाज थोडा कम करा. जिजाऊमा साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला, गे जगदंबे, अगे भवानी, ए आई, अग दार मुकड बया, दार मुकड आई, दार मुकड बया, दार मुकड आई, दार मुकड आई, दार मुकड बया, दार मुकड बया, दार मुकड आई, दार मुकड बया, 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 आवाज दिली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल, असा एकच पुत्र दे म्हणली माय. असा आपला मायक का, देव बा पुत्र मांद्र भाऊ दे रे बा. मागणी मागत असताना हुशारीनं मागावी. इथं जिजाऊमा साहेबांची मागणी आहे, आई एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं जिजाऊमा साहेबांची हाक ऐकली. जिजाऊमा साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर महिला मातांना चांगलं कळतंय ते. दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारले जातात, आई हे दीदी तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का ग बाई, विचारतात ना माया, हो विचारतात ना. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. तसंच जिजाऊमा साहेबांना सुद्धा विचारणा केली गेली, कदाचित डोहाडे लागले असतील, विचारावं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का. जिजाऊमा साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा कितला भारी लागायचे. हा मला खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. असे डोहाडे लागले पाहिजे, बरोबर आहे का नाही. हो अजून सांगतो, राजा छत्रपती शिवराय जन्माला आले आणि त्याचा बेनिफिट आहे की सत्य होत आहेत. आम्ही कीर्तन करतोय फेटा बांधून आणि तुम्ही कीर्तनाला बसलेत, ही राजे छत्रपती शिवरायांची देण आहे आपल्या धर्माला. हा आणि प्रत्येकानं सगळ्या महिलांना सांगतो, विसरू नका जिजाऊमा साहेबांना, तरुणांना सांगतो, विसरू नका राजे छत्रपती शिवरायांना. विठ्ठल राजे जर जन्माला आले नसते तर परिस्थिती काय राहिली असती. देशासाठी पर्वा न केली तर नाती, ओ देशासाठी पर्वा न केली तर नाती, आणि आठवण राहू त्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण राहू त्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण राहू त्या शिवरायांच्या गुणाची. जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता, जर का जन्मला नसता हिंदू धर्म, ओ शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला, शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला, आणि सुद्धा झाली असती साऱ्या जनाची, ओ सुद्धा झाली असती साऱ्या जनाची, आठवण राहू शिवरायांच्या गुणाची, त्याच्यासाठी पर्वा केली तर आधी, आठवण राहू शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू शिवरायांच्या. जर राजा जन्माला येतात नाही, राजा जर जन्माला येतात नाही तर आपली परिस्थिती कशी राहते बहिणीसोन. हा आता तुम्ही आडे कुंकू लावतीस ना बहिणीसोन, और आता नाही या टोप्या गाली बोलीन, बाबा लोक बसलेत यांना महाराजाटे टोप्या घालीन टाळवायची राहणार, असं राहतं नाही. आता येरारले आम्ही आवाज देतो, माऊली बाबा, हा भरत काका, शानाभाऊ, नानभाऊ, तात्या, असं नाही राहतं. सलमान भैया, अब्दुल भैया,
आणि तुम्ही बी सकुमाय बिकुमाय गंगूमाय नाही राहत्यात, तुम्ही बी सकिना भाभी. राजे छत्रपती शिवराय जन्माला आलेत आणि आपल्या हिंदू धर्मावर आहे ना हा उपकार आहे राजांचा. मी एवढं फिरवून फिरवून का सांगतोय तुम्हाला? मागणी मागत असताना मागणी सुद्धा मागताना हुशारीनं मागायची. इथं मागणारे तुकोबर आहे आणि देणारा भगवंता, आणि इथं सुद्धा मागणी मागत असताना मागणाऱ्या राजे छत्रपती शिवरायांच्या आई साहेब जिजाऊ मासाहेब आणि देणारी होती आदि शक्ती माता विठ्ठल. काही लोक असले मागानं सुधरत नाही, काय मागू असं. एकदा रस्त्यानं राजानं सवारी काढलेली आहे. शिकारीसाठी राजा निघाला, पण प्रधानाला सांगितलं, प्रधान आपण शिकारीसाठी निघतोय. कोण? मी आज जाम खुशा, मी लई जोरात, मी लई खुशा. आपल्याला रस्त्यात जो कोणी पहिला शेतकरी भेटेल त्याला मागेल ते द्यायचे, त्यानं जे मागितलं ते त्याला द्यायचे. आता प्रधान आणि राजे चालले सैन्यासोबत. एक शेतकरी आव ताकत होता. शेतकरी आव ताकले राहता ते आव ताकलणारा शेतकरी दकीने प्रधान घ्या म्हणे. दादा म्हणे काय? आमना राजा आज भयान खुश आहे. पहिला जो भेटीन त्याले तो जे मागीन ते देणं शे म्हणे. मागा काय मागणं शे. जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल येतात, म्हणजे शेतकरी हुशार गण राहतं बा, पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही. ते आमना शेतकरी बी काही कमी नाही येतच. हा 5 क्विंटल कपाशी 7 क्विंटल कशी करू ते आमना पण शिका. आमना शेतकरी लिहिलं काही येडा बिडा समजा नाही तुम्ही. शेतकरीनं सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना, मी जे मागेल ते द्यायला तयार आहे. म्हणले हो मागा म्हणले शेतकरी. दादा काय मागायचंय? शेतकरी म्हणे भाऊ घर ते ना डब्बा बी लई येऊन म्हणे, पुडी बी लयले म्हणे, फक्त तमाकून पुडी ना ते चुनान पुडी ना यात पुडी घ्या म्हणे. मला तेवढी चुनान पुडी आण द्या म्हणे. आता मला सांगा देणारा कोण होता? राजा. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. बरोबर आहे ना? मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. मागणारा एवढा हुशार पाहिजे का? किती हुशार असला पाहिजे? एका ठिकाणी दृष्टांत वाचला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं, म्हणले सुरदासजी मैं आप पे प्रसन्न हूं, जो भी मांगना है जल्दी से मांग लो. आंधळ्याला वाटलं देव प्रसन्न आहे म्हणे. हा पण देवनी सांगत एक म्हणे, सुरदासजी तुमले डोळा नाही शेतस, मागताना हुशारीने मागा म्हणे. कसं? तुम्ही एक एक वस्तू मागशात ना, माल बंगला बी पाहिजे, 2-4 प्लॉटी बी लेवाय जायला पाहिजे, शेती बी विकत लेवाय जायला पाहिजे, 2-3 4 व्हीलर गाड्या पाहिजे, हो मन बायको नांगोर 2-4 तोळा सोनं पाहिजे. असं नाही चालणार. मग एका शब्दात मागायचं, एका शब्दात मागायचं. आंधळ्याला देव प्रसन्न आहे, एका शब्दात मागायचंय. बघा मागणारा हुशार असला कसं मागतो. आंधळ्यानं मागणी मागितली, देवा एका शब्दात मागायचं. म्हणले हो. एका शब्दात मागितलं आंधळ्यानं देवाकडे. मागणी मागितली. देवा एका शब्दात मागतो, लक्षपूर्वक ऐक. म्हणले सांगा सुरदासजी. देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ, मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. काय मागितलं? माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. बघा ना, एका शब्दात मागायला सांगितलं, एका शब्दात किती मागितलेलं आहे फोड करून सांगतो. आंध्याने मागणी मागी, मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरेल दखनशे. पहिले त्या बाबा आंध्याशे चांगला पिराय ना 40-40 न वहिनी अहो बाबा आंध्याला पोर कोण देईन. मागताना बघा बरं, मागताना कशी हुशारीने मागितलं. आंधळा देवा माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचे. आता देवाला आंधळ्याला बायको करून द्यायची. आंध्यानं लगीन बी कर देणं शे. हा आणि लगीन व्हानंतर त्याला पोऱ्या व्हायला पाहिजे, आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याला बी पोरगा व्हायला पाहिजे, म्हणजे आंधळाले नातू व्हायला पाहिजे, आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे. राजान डोक्यावर राजछत्र धरेल दकान करता डोया बी दिदे. एका शब्दात किती मागितलं? पहिलं तर आंधळा होता, मंदिराच्या समोर भीक मागत असेल, पण देवाकडनं लग्नही करून घेतलं. लग्न करून नुसतं भरोसा नाही, देव पोऱ्या दिवो, पोरगा बी होई गया. नुसतं पोऱ्यात नाही, नातू बी होई गया, आणि नातू राजा बी होई गया. आणि राजाना डोकावर राजछत्र धरेल दकांसाठी डोया बी मागेले. मागणारा हुशार असावा विठ्ठल. तुकोबारांनी सांगितलं देवा तू माझ्यावर प्रसन्न मला द्यायला तयार आहे. म्हणले हो. बरं देशील काय देणार आहे? इथं तुकोबारांना थोडं बोलताना जरा हक्काने बोलले तुकोबाराय. देवा तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू देशील मला काय देणार आहे? अरे तुझ्याकडे मागण्यासारखं आहे तरी काय, आणि तू देण्यासारखं तुझ्याकडे ठेवलंय तरी काय, आणि तू काय देणार आहे मला? मी तुझ्याकडनं मागावं तरी काय, आणि तू जर द्यायला तयार असशील तर माझा मागायचा विषयच नाही. तू एवढं कर्जानं बुडलेला आहे ना, तुझ्यावर एवढं कर्ज आहे ना. अरे माझ्या पूर्वजांनी तुझं सगळी सेवा केलेली रे, तुझा दारवंटा राखला,
माझ्या पूर्वजांनी सगळी सेवा केलेली आहे, अजून त्यांचंच देणं तुझ्याकडनं फिटलेलं नाही या, तर मला मागायला काय सांगतो? महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथा माझ्या वडिलाची विरती ग देवा, माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची विरती ग देवा, माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची विरती ग देवा, माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची विरती ग देवा, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पदनी उपवास पदनी अखिल दानवंता, उपवास पदनी उपवास पदनी उपवास पदनी अखिल दानवंता, उपवास पदनी वा, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा. अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, तुझ्या चरणाची सेवा त्यांनी केली, त्यांच्या कर्जातून अजून तू उतराई झालेला नाही या, मला मागायला सांगतो मला काय देणार आहे तू? अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज बाजारी आहे, माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे, त्याची परतफेड तुझ्याकडनं झाली नाही, मला काय मागायला लावतो या? काय अधिकार असेल तुकोबारायांचा? किती अधिकार असेल नाही का? हो, आपण कसा आहे? हो, देणारा जगना मालक आहे, तरी सुद्धा उपाधी करा ना तुकोबारा आहे, तू काय दिशी म्हणे? कारण देणाराही तसा आहे, मागणाराही तसा अधिकाराचा आहे. आपल्याकडे जर कोण माग आलो ना, यास ना जाऊ द्या, तुम्ही बहिणी सो मापला रास ना, ते पावशेर ना बाबा, पावशेर ना मापला. मग पीठ मागायला जर बाजून बाईने ना, ताई आमच्याकडे पाहुणे आले हो, कणिक संपले, जरा पावशेर कणिक मिळेल का? मन माय ते कणिक असं बुरबुर आहे टाकत. बरं वाचाडीन पावशेर मागितलं, वाचाडी मूठभर वाचाडी, त्या मूठभरवर काय काय तू बंगला बांधलीशी का? हा, असं बुरबुर आहे पावशेर बरंच. अरे काय येडावी झालेत लोके संसार मग, बाप बाबा हिशोब ना बाहेर येडावी जायचे बाबा लोके, माऊली बाबा इथला येडावी जायचे. म्हणजे मी असं म्हणत नाही, कारण मी जे आणले असते मी कसं काय सांगतो लिहू नका असं, पण बा थोडं कुठेतरी तर सोडवी करत जावं बा असं. इथली बार काही लोके संसार मग इथला येडावी जायचे. एक म्हातारा सिरियस होता, डॉक्टरने सांगते ना म्हातारा तास 2 तास मग मरीन भो, असं सांगेल वर म्हातारा मरण टाइमले पोरे म्हणे, डॉक्टरने ते सांगते ना आपला पप्पाना टाइम होई जायला शिकू असं. हा ते पप्पाना ते लेंडर पुसवा माशी, मग पप्पा असं का कराय ना, मग पोरेले समजणार अरे आपला म्हाताराने कुठेतरी काहीतरी दपाडेले, ते सांग ना म्हणे. कोणतं पप्पा म्हणे, कोणतं म्हातारा असाच करे, आता का दाखला म्हणे ओ आता ना बितडा मध्ये आबेल रे फोर म्हणे बितड अख्खं बितड पाठ टाक, काहीच सापड नाही. मोठा म्हणे तुला ते नाही आता ना सांग तू तुझा ताना पाठ टाक म्हणे, आता ना बे बितड बट्ट कोरीन पाठ टाक. म्हाताराला म्हणे पप्पा दोन्हीकडे ना बिता पडी घ्यात, काहीच सापडणं नाही, नेमन सांग ना कोठे टेसे. कोरे म्हणे ऐकाय सुधरू द्यावं नाही भो म्हणे. डॉक्टरले बोलाव, डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा असं कराय ना, फक्त म्हाताराने सांगितलं कोठे काय ठेवले, इथलांसाठी 2 मिनिटं बोलायला पाहिजे, काही करता येईल का? डॉक्टर म्हणे एक इंजेक्शन 40,000 रुपये लागतील. म्हातारा 2 मिनिटं बोली, 40 लिहिल्या पण इंजेक्शन द्या म्हणे. 40,000 इंजेक्शन देणं या पोरेली अशी असा जाऊ द्या रे, 40 कितला ठेवले ती काय ठेवले. म्हाताराला इंजेक्शन देणं, म्हातारा बोलायला लागणार खाऊ पप्पा कुठे काय ठेवले, कुठे काय ठेवले नाही रे येडा स्वन, ती बाजूनी बहीण बिगरी चरण म्हणा पाहिजे गायनी लय जायले ते मागे पीठ गायन करता दोन्ही बितडा पाठ टाका. 40,000 इंजेक्शन बी वायबार, कितला संसार मग येडा. असं काहीतरी कर्तबदारी करायची की देवाच्याकडे आपली उदारी असली पाहिजे मागायची. देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तुकोबर आहे ना देवाचा प्रश्न आहे. देवा तुकोबर आहे, तुमचा आमच्याकडे शिल्लक आहे मला माहिती आहे, मान्य आहे, पण कमीत कमी आम्हाला पुरावा एखाद्या शब्दात सांगशाल का तुमच्या पूर्वजांनी काय असं केलंय माझ्यासाठी की जे पुन्हा अजून शिल्लक आहे.
तुमच्या पूर्वजांनी काय केलंय, काय केलंय ऐकायचंय का? ऐका मग अभंग. अरे माझ्या पूर्वजांनी काय केलंय तुझ्यासाठी ऐकायचंय का देवा? हो म्हणा बापरे, यश नाही तू बापी कोता लिहिली ना. बोलू नका त्यातले असं वाटणं आमले जितार गो महाराज आय तुमनं म्हण नाही रे आप्पा, आय देवनंद तुको बराय ना संवादे रे ओ काका. काही का ना पण पोरग गोड दिसतंय राव, तिला भारी पोरग आहे. हा आणि विशेष म्हणजे तू कीर्तन मग बोली राही ना ते जाऊ द्या, पण त्यांना गंध देखील आहे पहिले. हा कपाळावरचा गंध बघा, नाही बडा राहू द्यायचा. आईच आपलं प्रतीक आहे भाऊ, ओरिजिनल हिंदू बिगरटी येणार राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे म्हणणं काय. एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टी आणते कस का, बिगर कुंकुनी ती कस का. हा ती आपली संस्कृती आपला धर्म ना नेम येते तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोल जात ना काही इथला काला म्हणा, कारण तुमले असं चांगलं म्हणजे ना का तुमले असं किडा पाडशात तुम्ही बोल जात ना का. ते प्रत्येक हिंदूच्या कंपाडावर थोडा का ना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे, गोहत्या बंद झालीच पाहिजे. ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना, मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाडणारा कोण आहे माऊली बाबा? गायी कोण पाडतं माया? हो गायी कोणा पाण्याचं असतं? शेतकरीच पान, बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पाहिजे, त्या कापणारा हीच काही लय जातं का मग? अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल असं आहे ना, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी मैदास बाबा, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकला तोंड पडतात आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा खरं मुक लागले पचत नाही, त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट कसडी कुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला वाटे मुक लागले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणांना कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझ्या 5 मिनिटं वाढवले राव आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप. कंपडाला थोडा का ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, टिकल्या जरूर लावा पण टिकलीन काले थोडासा का ना कुंकुना बोट ठेवले जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना, कुंकूचा बोट ठेवायचा माया हो. कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे? आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणीस पण टिकली लावतीस कशी राहते? गोल राहते, बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग ना तुमले. यांना ना अभंगना काही संबंध नाही. मधमा थोडं बिवार पडेल म्हणे चाचे तोर लाई देऊ बा असं चालू आहे म्हणून. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना हो. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल. हा तुम्हाला जुन्या बाईशा करमपूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही कानातले. ते का घातले जातात माया हो? फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं, ताई तुझं लग्न होतं या, आता तू सासरी जाणार. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्याबद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना. आपण सांगच तुम्हाला ते नाकमा फुली रास बहिणी रास ना, नथ असते, फुली असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, ते मी असले विचारास जास्त नवी जायला त्याने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही त्याच बोला रे, नाही ते बरेल गरम दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस, ताई कितल्या बी उपाध्या कर, कितला बी वादविवाद कर, राग दरीन चालणार नाही. राग आटेच थांबांना पडी संसार तुला या गरमाच करणार. ती फुली बाईला शिकवण देस.
नको सांगस मापा पट मटेरियल शे पण काय काय सांगू असुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही मग ते फराळ सुद्धा पुरी होत नाही ते बी ताटमा सोडीन पहिल्यानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाया नाही माय आय डिझाईन म्हणजे आणि अशी जुनी वेगळी आहे ते नाही होत आई त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरलो मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो लक्षपूर्वक ऐका आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना माझ्या बहिणींना सांगतो मायाच न वै घ्या ते बहिणीसले सांगण्याचे कारण तेच ना काय बिचारीच ना संसार वै घ्या तिसले बोलीशन फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय तुम्ही 2 डोरले असतात बरोबर आहे ना. 2 4 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होत आहे ना आम्ही सोन्याची डोरलं सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील सगळे एका दोरात राहतोय ना तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राय ना बहिणीचं हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्याच्या मध्येच साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला बरोबर आहे ना. चाळ आणतात ना पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे साकड्या. त्या साकड्या असतात का साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो घुंगरू दोघं बाजूवाना. त्या साकड्या बाईला सांगतात ते झाड मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणार जरा जपून पाय टाक कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाड मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे हा शृंगार आहे. नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. पण घेता आलं पाहिजे विठ्ठल. माझ्या पूर्वजांनी उपवास केले तापवास केले तुझं मंदिराचा धारवंटा राखला इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात येस उपवास तापास आम्ही बी करतच उपवास त्या आम्ही बी करतेस आमना विद्यावंकडे लिहिणं आहे का पण आपला उपवास माने संतास ना उपवास मग तापर रक्षे बहिणीसोन आपला उपवास. तसं तर यशले तुम्हाला उपकार मानायला पाहिजे कारण तुम्ही बी एक उपवास करता शासनासाठी. कोणता उपवास राहत बहिणी म्हणतो यासना करता करतोस तो वट सावित्री तिना नंतर आको यश हारतालिका ना व्रत कोणी कोणसाठी करेल होता बहिणीसवन बेकार हुशारीत म्हणे माया बी आणि बहिणी बी धडाधड उत्तरे दि राहण्यात. पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. पार्वती मातेचा पण न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका बरोबर आहे ना बहिणीसवन. वा मग मना तुमले प्रश्न आहे जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका आठ बसेल बहिणीच नाही कोणती कोणती बहिणीले वाटत साऊद नवरा पुन्हा जन्माला भेटायला पाहिजे वर बोट करा बहिणीसवन. हो सोनचिडी सोन अजिबात लबाड बोला नाही मला माहिती प्रत्येक नगरमा किडा राहतच कोणी सांगा आणि मला कोणीच शिकाळा नाही तुम्ही कितला का बारी 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 सांगतात मन नवरा असा मन नवरा तसा. कारण समोरासमोर घरी होतात म्हणे एक घरना नवरा बायकोशनी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको नियमन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दावलोड आहे करत. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय मी अख्खं बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस तू असं बायको सांगे कसं वागस रे तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी घरमा दांगडो शे पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे कसं रे काही नाही म्हणे आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता आणता लाटणं वडी फेकस नाही लागी गे ते ती हसच नाही लागणं ते मी हसच म्हणे पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शेवा सांगानच नाही कारण गलीमाई फिरो ना तो समजे जात बाबा गलीमाई फिरो ना 100 गरेस माई एक आवाज निघस 100 गरेस माई कमीत कमी 99 गरेस माई एक आवाज निघस. कांदान्य म्हणतो राई राई नु दुसरी राती ना काही निघी जाती हो म्हणा बाप. मग आता मला सांगा बहिणी सोन हारतालिका का करते सो सोनचिडी सोन तुम्ही हो हारतालिकावाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिन नात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमतेम आवरत्यास ना दांगडो सांगे सौरी जेवाड 3रा दिनले हारतालिका मोठी भाऊ जाई बोलाना बी हिंमत होत नाही मायसारखी भाऊ जाई काय बोलाना म्हणतं मन चुलत भाऊ जायशी सक्की चुलत भाऊ जाई ते ताट बीट
गली माई जाई राहिनी म्हणतं वैजी काय भाऊ म्हणे कुठ चालणार म्हणे महादेव मंदिरवर म्हणतं काय शे आज हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हार झाली कशा नाव भाऊ असं आहे का म्हणता उपास कोण करता रा प्रत्येक बाई दरच म्हणे तू म्हणता कसांसाठी म्हणे तोच नवरा पुल्ला जाऊन मला भेटायला पाहिजे म्हणतं तू ते परून दिन सांग राही आठे भेटणार नको भेटतो माग त्यालाच मागी राहिनी म्हणतं मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल या दुसरं खत बदलावत बट आईच पुढे मागे ठेवच म्हणे आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमा का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे तुकोबारायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतो बरं का सांगताना सुद्धा तुकोबाराय स्वतःचं नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी हा माझ्या वडिलांची बोल नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात बोलू नका